आपकी अदालतमध्ये देशातले सर्वात सिनियर लीडरपैकी एक गुलाम नबी आझाद यांच्यावर आरोप आहे की हे बेवफा निघाले. आझाद साहेब, जेव्हापासून तुमचं पुस्तक आलंय, काँग्रेसचे तुमचे जुने मित्र म्हणत आहेत की किस्सा ये क्या हो गया, दोस्त तू बेवफा हो गया. कोणी म्हणत आहे वफा जिनसे की बेवफा हो गए. आणि काँग्रेस पार्टीच्या ऑफिशियल प्रवक्त्यांनी तुमच्यासाठी एक शेर म्हटलेला आहे. गम इस बात का नहीं कि ये बेवफा हो गया, अफसोस इस बात का है क्या से क्या हो गया. जे म्हणत आहेत की "क्या क्या हो गया?" तेच तर जबाबदार आहेत या गोष्टीसाठी. क्या हो गया?" आणि मी बेवफा नाही आहे, तर बावफा आहे. बेवफा तर ते आहेत, की ज्यांना सर्व काही दिसत आहे, परंतु तरीही त्यांची हिंमत नाही आहे, लीडरशिपला म्हणतील, की सर्व काही संपलं आहे. ते बेवफा आहेत, ज्यांनी आपल्या लीडरचा घात केला, आपल्या पार्टीचा घात केला आणि त्यांना हे सांगावं, हे न सांगण्याची हिंमत असो किंवा गरज असो, की पार्टी आता नष्ट किंवा संपली आहे. ही पार्टी जी भारताच्या 34-35 स्टेटमध्ये राज्य करत होती. पार्लमेंटमध्ये एकेकाळी 414 सीट घेतले. ते 2 इलेक्शनमध्ये 50-55 सीट नाही घेऊ शकली आणि लीडरशिप अपोजिशन नाही बनवू शकत. ते बेवफा आहेत. ते घात करत आहेत आपल्या पार्टीचे. सर्व काही माहीत असूनही लीडरला नाही सांगू शकत आहेत. हिंमत नाही आहे, की तुम्ही चुकीचं करत आहात. त्यांना आझाद साहेब या गोष्टीची तक्रार नाहीये की तुम्ही काँग्रेसपासून वेगळे झालात. त्यांचं म्हणणं हे आहे की तुम्ही राहुलवर प्रेम न करो काही म्हणत नाही. मोदींवर प्रेम कराल तर अडचण होईल. ना आमचं मोदीजींवर प्रेम आहे आणि नाही आमचं राहुलजींवर प्रेम नाही आहे. प्रश्न गर्लफ्रेंडचा नाही आहे. बॉयफ्रेंडचा नाही आहे. प्रश्न हा भारताच्या राजनीतीचा आहे, की कोणता कॅप्टन ते बुडवण्याचा प्रयत्न करत आहे आणि कोणता कॅप्टन त्याला किनाऱ्यावर पोहोचवण्याचा प्रयत्न करत आहे. तिथे मी त्याचा धर्म नाही पाहणार, त्याचा चेहरा नाही पाहणार, त्याचं काम पाहणार. इंदिरा गांधी होती, ती चालवत होती. राजीव गांधी होते, ते चालवत होते. नेहरू होते, चालवत होते. आपल्या देशालाही चालवत होते, जगालाही चालवत होते. मिसेस गांधीला तर प्राईम मिनिस्टर बनण्याची संधी नाही मिळाली, परंतु मागून तर त्याही चालवत होत्या. परंतु आज काय झालं, की पार्टी नाही चालत आहे. फक्त शिव्या देऊन माणूस लीडर नाही बनत. शिव्या देणं ही राजनीतीमध्ये सोफिस्टिकेटेड शिव्या देणं चालतं. परंतु स्ट्रिक्ट लँग्वेज नाही चालत. आणि तेही कधी झालं? 24 तास झोपेतून उठून तुम्ही एखाद्याला शिव्या द्याल, झोपेच्या आधी पुन्हा शिव्या द्याल. याने ना देश बनेल, ना जग बनेल, ना तुम्ही पॉवरमध्ये येऊ शकता. तुम्ही म्हणताय की राहुलजी शिपला डुबवत आहेत आणि मोदीजी चालवत आहेत. यावेळी तर तेच होत आहे. जर कॅप्टन बनण्यासाठी पहा, मोदी साहेब 24/7 काम करतात. तर त्यांना 24 मिनिटंही काम करावं लागेलच ना. 24 मिनिट्सही काम नाही करणार तर कसे प्रधानमंत्री बनाल? माझी पूर्ण सहानुभूती राहुल गांधींसोबत आहे. मी त्यांच्या बापासोबतही मंत्री राहिलो आहे आणि पार्टीतही राहिलो बापासोबत. मी त्यांच्या आजीसोबतही 32 वर्षात मंत्री राहिलो आहे. त्याच्या आधीही युथ काँग्रेसमध्ये मी 28-29 वर्षामध्ये इंदिरा गांधींसोबत काम केलं आहे. त्या 24 तासात 20 तास काम करत होत्या. राजीव गांधी 20 तास काम करायचे. हे 20 मिनिट का नाही करत? तर त्यांनी 20-20 तास काम केलं तर ते प्रधानमंत्री बनले. यांचं 20 मिनिटातच ते बघा काम ते करून प्रधानमंत्री बनण्याची इच्छा आहे. हे नाही होणार. मी 20-20 तास काम केलं. मी आजही 70 प्लस आहे. मी आजही 18 तास काम नवीन पार्टी बनवली आहे. मी 2 वाजेपर्यंत काम करतो. लोकांना भेटतो सकाळी. परत 6 वाजता सुरू करतो. जेव्हा तुम्ही अशा गोष्टी करता ना, तर ते म्हणतात की यांच्या पार्टीचं नाव आझाद आहे. हे फक्त नावाचे आझाद आहेत. पुस्तकाचे नाव आझाद ठेवले आहे, पण मोदींचे गुलाम झाले आहेत. मी गुलाम कोणाचाच नाहीये. हा जो विचार आहे तोच गुलाम आहे. हा विचार जो आहे
की एखाद्या चांगल्याला चांगलं म्हणणं आणि वाईटाला वाईट म्हणणं हेच गर्वाची आणि गुलामीची त्यांचं निशाणी म्हणणं आहे. आहे की हे जे पुस्तक आहे, ते आझाद साहेबांनी नाही लिहिलं, ते मोदीजींनी लिहिलंय आणि हे पुस्तक लिहिलं गेलं आहे काँग्रेसला डिमॉलिश करण्यासाठी. त्यांचं काँग्रेसमुक्त भारत स्वप्न पूर्ण करण्यासाठी. 2 गोष्टी आहेत. एक तर खूप आनंदाची गोष्ट आहे, की मोदींनी हे लिहिलं आहे, तर काँग्रेसची स्तुती करत आहे, फ्रीडम फायटरची स्तुती करत आहे, नेहरूंची स्तुती करत आहे, इंदिरा गांधींची स्तुती करत आहे. त्या बुकमध्ये राजीव गांधींची स्तुती करत आहे, सोनिया गांधींची स्तुती करत आहेत. खूपच चांगली गोष्ट आहे जर मोदींना असं वाटत आहे आणि ते असं लिहित आहेत. त्यांना तर खूप खुश व्हायला हवं. पण त्यांना त्रास आहे, की मोदींनी त्यांची स्तुती का नाही केली? त्यांना तर आता खुश व्हायला हवं, की त्यांचे आजोबा, आजी आणि बापाची स्तुती केली आहे. दुसरी गोष्ट, ते आपल्या कार्याने आणि न काम केल्याने ते मोदीजींना स्मरण करत आहे, की मी करत आहे. मी तर मोदीजींना कमजोर करण्यासाठी म्हणत होतो, की या काँग्रेसमध्ये परिवर्तन आणा, ब्लॉक लेव्हलला इलेक्शन करा, डिस्ट्रिक्ट लेव्हलला इलेक्शन करा, स्टेट लेव्हलला इलेक्शन करा, वर्किंग कमिटीवर इलेक्शन करा. इथे तर 26 वर्ष झाले इलेक्शनच नाही झाले. आता तर झाले मल्लिकार्जुन खरगे एवढे सीनियर लीडर काँग्रेसचे अध्यक्ष बनले. नॅशनल प्रेसिडेंटचे इलेक्शनच्या आधी ब्लॉकचं इलेक्शन झालं पाहिजे. डिस्ट्रिक्टचं इलेक्शन झालं पाहिजे. स्टेटचं इलेक्शन झालं पाहिजे आणि मग ते लोकं निवडतील. ब्लॉकचं तर इलेक्शन केलं नाही, डिस्ट्रिक्टचं इलेक्शनही नाही केलं. सरळ नॅशनल प्रेसिडेंटचं केलं आणि वोटर लिस्टच्या शिवायच केलं. कित्येकदा तर वोटर इलेक्शन संपूनही देत नाही. काही वोटर लिस्ट त्या दिवशी फोनवर सांगतात, परंतु की काहीतरी झालं, खडगेजी काहीच नाही अध्यक्ष झालं. झाले. तर परत परत तेच पार्टी तर ते चालवणार ना. नाही, हे पार्टी तर ते चालवत नाहीत ना. जर त्यांनी पार्टी चालवली असती तर खूप चांगलं असतं. तेही विचारतात, की बिचारे आमचे चांगले मित्र आहेत. माझी अशी इच्छा नाही, की त्यांचं डाउनग्रेड व्हावं. आणि जे सर्वात इम्पॉर्टंट आहे, 26 वर्षात वर्किंग कमिटी त्याचं इलेक्शन कधी झालं? 26 वर्षाआधी. 97 मध्ये मागच्या सेंच्युरीला कलकत्ता सीताराम केसरी 26 वर्षापासून झालं नाही. का नाही झालं? कारण इलेक्टेड वर्किंग कमिटीला प्रेसिडेंट काढू नाही शकत. कारण की इलेक्टेड आहेत. परंतु यांना प्रत्येक दुसऱ्या दिवशी ते चेंज करावं लागतात ना प्रेसिडेंट. यांनी जर काही बोललं, तर याला काढून टाका, त्याच्या जागी दुसरं आणा. एकाने जर लेटर गुलाब नबी आझाद सारख्या माणसाने लेटर लिहिलं, तर त्याला हटवा आणि दुसऱ्याला बनवा. तर ही कसली डेमोक्रेसी आहे? काँग्रेस बनणार तरी कुठे? तर इलेक्शन वर्किंग कमिटीचंही नाही झालं. आणि दुसरी गोष्ट, जगासाठी या तुमच्या चॅनलद्वारे करोडो लोक पाहत आहेत. विधानसभेची 70 परिषद तिकीटं तुम्ही चुकीच्या माणसांना देत आहात. विधानसभेमध्येही, पार्लमेंटमध्येही. इलेक्शन तिकीटं वाटणारी जी कमिटी आहे, ती तुम्ही चेंज करा. त्यांना करा जे आज राजनीतीमध्ये ॲक्टिव्ह आहे. जो आज म्हणेल की तामिळनाडूमध्ये हा काम करत आहे, हा नाही करत आहे. हा सक्रिय आहे, हा नाही आहे. जो बंगालमध्ये सांगेल की हा सक्रिय आहे, हा नाही आहे. परंतु जो 15 वर्ष आधी स्वतःच रिटायर्ड झाला राजनीतीमधून आणि 26 वर्ष आधीची गोष्ट करणारा तोच तिकीट देत असेल तर तुम्हाला 40 सीट नाही मिळणार तर काय मिळणार? आणि तरीही तुमची मोदी विरुद्ध लढायची इच्छा आहे. तर यामध्ये मी काँग्रेसचा घात करत आहे की हे करत आहेत? काँग्रेसला ते कमजोर करत आहेत की मी करत आहे? मी म्हणतो ते ठीक करा. तर ठीक करणारा बेवफा झाला, पळकुटा झाला आणि जे आजपासून ते काँग्रेसला आता बघा संपवत आहेत कसं आहे, ते आता ठीक आहे का? सगळ्यांना माहिती आहे, की वर्किंग कमिटीचा, इलेक्शन कमिटीचा काहीही फायदा नाहीये. हे सर्व राहुलजी ठरवतात. कोणाला तिकीट द्यायचं आहे, कोणाला लढवायचं आहे, कोणाला बनवायचं हो, आहे. मग त्यामुळेच तर सगळं काही संपलं आहे. त्यामुळे 40 सीटवर पोहोचलेत. जर वर्किंग कमिटीने डिसाईड केलं की जे फील्डवर काम करतात ते चांगलं तुमचं नाव करणार. परंतु एक व्यक्ती जो दिल्लीत बसून ज्याला माहितीच नाही आहे, तो तिकीट देईल तर 40 सीट कधी 20ही येतील. आता बघा, दिग्विजय सिंग तुमच्या वयाचे आहेत. हो. तेवढेच अनुभवी आहेत काँग्रेसचे. त्यांनी म्हटलं, की गुलाम नबी आझादना काँग्रेसला डिमॉलिश करायची इच्छा आहे. आम्ही तर त्यांच्या पार्टीलाच डिमॉलिश करून टाकलं आहे. आत बसून तेही हेच म्हणतात, परंतु काठीचा कणा खूप कमजोर आहे त्यांचा. माझा बरा आहे. जेव्हा आमच्याशी बोलतात तेव्हा म्हणतात या माणसाने डुबावलं आहे. परंतु एवढे गट्स
एवढे गट्स नाही आहेत आमच्यासारखे की म्हणणार नाही तुम्ही डुबवत आहे. पहा माझ्याशी एक तास गप्पा मारतात की तुम्ही डुबवत आहात. मलाही जायला पाहिजे होतं. परंतु हिंमत तर असली पाहिजे ना. ते तर भारत जोडो यात्रामध्ये चालले होते त्यांच्यासोबत. ते चालण्याने काय होईल त्यांचं? चालण्याने जी प्रतिमा होती पप्पूची ती बदलून तपस्वीची झाली आहे. मला मला त्या नावावर नाही जायचं आहे. कारण खूप चांगल्या फॅमिलीचे तर खूप वाईट वाटतं की ज्या फॅमिलीसोबत आमची एवढी असोसिएशन आहे, त्याची निंदा करावी. परंतु आम्ही आत राहून जेवढा आमच्याकडून प्रयत्न करू शकलो, तेवढे केले. ऐकलं नाही? ऐकलं नाही. आता काय सांगू त्यात? एकतर कोपऱ्यात गप्पपणे बसून राहावं वा ॲसिडिटी व्हावी. ॲसिडिटी टेन्शनने होते ना. हं, हं. आपण जेव्हा म्हणतो की हे होऊ शकतं, परंतु कोणी माणूस करत नाही किंवा तुम्हाला हे बघा. सेन्सिबली पार्टी चालवायची आहे. मी मुद्दा सांगतो हो. आहे. मुद्दा आहे, मोदी चोर आहे, अडाणी चोर. मला काहीच त्रास नाहीये. माझे काही नातेवाईक नाही. परंतु एक वेळा बोललात ना तुम्ही, 2 वेळा बोलणार, 4 वेळा, 10 वेळा. परंतु 9 वर्ष झाले. 9 वर्ष कोणता माणूस या देशात आहे, जो एकच मुद्दा सांगेल त्याशिवाय काहीच बोलणार नाही? अरे आमची करोडो लोकं बेरोजगार आहेत, शिकलेले आहेत. यांच्याकडे काही जॉब नाही आहे. हाच प्रॉब्लेम आहे आझाद साहेब. ते म्हणतात की सर्वच मोदी चोर आहे. तुम्ही एकही मोदींना चोर नाही म्हणत. ते त्यांनी म्हणावं. मी कधी नाही म्हटलं. तुम्ही तर नाही म्हणत. परंतु 9 वर्ष तर नाही म्हणू शकत ना तुम्ही. या देशामध्ये 130 करोड लोक राहत आहेत. 130 करोडची 10,000 करोड समस्या आहेत. तर तुम्हाला 2च समस्या का दिसत आहेत? आणि त्या तुमच्या समस्या आहेत. ते अनएम्प्लॉईड यूथची समस्या नाही आहे. ती त्याची काय म्हणतात महागाई आहे. ती त्यांची समस्या नाही तर आहे ही गोष्ट मोदींकडून. तुम्ही त्यांना सांगितली समोर तोंडावर? आम्ही लोकांनी वर्किंग कमिटीला म्हटलं आहे की तुमचा हा मुद्दा चुकीचा आहे. आणि जोही त्यांना म्हणेल की तुमचा हा मुद्दा चुकीचा आहे, तर म्हणतील की तुम्ही मोदी सोबत आहात. तर अशा माणसांचं तुम्ही काय कराल? तुम्ही एखाद्याला सल्ला द्याल, म्हणाल की नाही तुम्ही माझ्या शत्रूशी मिळालेले आहात, तर तुम्ही ठीक कसे व्हाल? तर तुम्ही मोदीजी तुमच्यासाठी पार्लमेंटमध्ये रडले. दोन्ही डोळे ओले झाले. 12 मिनिटं तुमची स्तुती केली. तर हे बोलतीलच ना की तुम्ही मोदींना मिळालेले आहात. मी प्रार्थना करतो की राहुलजींनी सुद्धा एखादं असं काम करावं की त्यासाठी मोदींनी रडावं. आधी तुम्हाला वाटत होतं मोदीजी क्रूर आहेत, बायको पोर नाही आहे, कोणाची पर्वा करत नाही. मग तुमची थिंकिंग बदलली. हे बघा मोदीजींना मी 90 पासून ओळखतो. जेव्हा हे जनरल सेक्रेटरी होते पार्टीचे, मी जनरल सेक्रेटरी नॅशनल जनरल, अटलजींच्या काळात. तेव्हा आमचं एन्काउंटर होत होतं. जसं आज तुम्ही बोलावलं तर कधी ते समोर आले, त्यांनाही प्रश्न विचारले. बीजेपी व्हर्सेस काँग्रेस. मग आम्ही दोघेही चीफ मिनिस्टर राहिलो. तेही चीफ मिनिस्टर बनले. ते आपल्या स्टेटचे, मी आपल्या स्टेटचे. तेव्हा संबंध राहिले. परंतु मी एवढ्या जवळून नाही ओळखलं. मग मी 7 वर्ष लीडर ऑफ अपोजिशन राहिलो, ते प्रधानमंत्री. ते अजूनही प्रधानमंत्री. परंतु जास्त भेटणं, परंतु मीटिंग सर्व सेशनला 2-3 मीटिंग होत होत्या. त्यात त्यांचं लिस्टनर होते. ऐकलं होतं खूप सर्वांचं. परंतु मला वाटत होतं की खूप क्रूड आहेत. बऱ्याच वेळा 7 वर्ष मी त्यांच्या विरोधात खूप बोललो होतो, लीडर ऑफ अपोजिशन समोरासमोर. जसं आपण समोरासमोर आहोत. समोरासमोर विरोध करणं खूप कठीण होतं. 1 तास मी सर्व भाषणात त्यांच्या समोर म्हणत होतो की तुमची ही पॉलिसी चुकीची आहे, ती पॉलिसी चुकीची आहे. हे सगळं तुम्ही चुकीचं केलं, ते केलं तुम्ही. जे चांगलंही करत होते, तेव्हा मी कधी नाही म्हटलं की तुम्ही चांगलं केलं. खरंच माझी चूक होती ती. नाहीतर राहुल गांधी मला आधीच म्हटले असते की हा बीजेपीवाला आहे. परंतु जेव्हा माझं पार्लमेंटमधून रिटायरमेंट झालो, माझा कालावधी संपला होता. कारण की जम्मू काश्मीरात तेही मोदीजींमुळेच, नाहीतर मी आता पार्लमेंटमध्ये असतो. तर त्यांनी माझं नुकसानही केलं. कारण की मी जम्मू काश्मीरमधून निवडून येत होतो. तिथली विधानसभा, राज्यसभा होती. तर विधानसभा तिथली भंग केली आहे 4-5 वर्ष. 5-6 वर्षात तिथे गव्हर्नर रूल आहे. तर विधानसभाच नव्हती. मला कोणी निवडलं असतं मग?
तर हे तुमचं तर हे घातकी होण्याचा पुरावा आहे. तर ही नाराजगी माझी होती आणि त्या गव्हर्नर रूलला हटवून विधानसभा करण्याचा माझा खूप प्रयत्न होता, कारण आम्ही पार्लमेंटात यावं. तर माझा राग त्यांच्यावर बरोबरचाच होता ना. त्यांचा रागही स्वाभाविक असला पाहिजे होता, की मी 7 वर्ष त्यांचा विरोध केला. परंतु जेव्हा त्यांनी भाषण केलं, निरोप देणारं भाषण, तर माझा दृष्टिकोन बदलला, की हा माणूस क्रूर असू शकतो. त्याची आणि माझी विचारधारा मिळत नाहीये. कदाचित यांच्या विचारधारेनं देशाचं नुकसान होत असेल. परंतु जेव्हा त्यांनी भाषण सुरू केलं, तेव्हा मला मोदीजींचा दुसरा चेहराही दिसायला लागला. एका स्टेटमेंटचा प्राईम मिनिस्टर खूप गोष्टीत चुका करत असतात, हे मी नाही म्हणत आहे. मी आपल्या बुकमध्ये सुद्धा लिहिलंय, काय-काय चुकलेलं आहे ते. परंतु हे बोलणं की मेहनत नाही करत आहे, ते बोलणं चुकीचं ठरेल. ही इज व्हेरी हार्ड वर्किंग. परंतु ज्या तऱ्हेने ते रडले आणि एक अशा दृश्याला परत माझ्या समोर आणलं, ज्यात तेही रडले आणि मीही रडलो. ते का रडले असे? त्यात माझं वेगळं होणं नव्हतं किंवा काही बॉयफ्रेंड गर्लफ्रेंडचं प्रकरण नव्हतं. ते माणुसकीसाठी रडले. कारण जेव्हा मी मुख्यमंत्री होतो, तेव्हा गुजरातची एक बस गुजराती पॅसेंजरना घेऊन टुरिस्ट बस काश्मीरला आली होती. आणि सकाळी-सकाळीच मला सी-आय-डीनं सांगितलं, की गुजरातच्या पॅसेंजरची बस होती आणि त्यावर हल्ला झालाय ग्रेनेडनी आणि काही लोकं मेली आहेत आणि काही लोकं जखमी झाली. तर त्यावेळी माझ्याकडे जे कपडे होते, मी तयारही झालो नाही, नाश्ता नाही केला, सरळ गेलो. साईटवर पोहोचलो होतो. मी प्रेतं पाहिली, मी तुकडे पाहिले, मी मुलं रडताना पाहिले. आता जेव्हा गेलो तर चीफ मिनिस्टर आले, तर माझ्या पायात ती मुलं आमचा बाप मेला हो, माझी आई मेली हो, त्यांचे फॅमिली मेंबर. तर मी खूपच जोरात रडलो, जोरात, आरडाओरडा करत. याच वेळी मोदीजी गुजरातचे चीफ मिनिस्टर होते, त्यांचा फोन आला. तर संध्याकाळी जेव्हा मी निरोप द्यायला एअरपोर्टवर गेलो, सी ऑफ करायला गेलो डेड बॉडीजना, तर विमानात परत पकडलं या लोकांनी. शिव्या नाही दिल्या. पकडले आणि रडले माझे पाय पकडून ते. स्त्रियाही आणि मुलंसुद्धा. मी परत रडलो. परत मला सीएमचा फोन आला, तर मग मी रडत-रडतच त्यांच्याशी बोललो. तर ते जे इथे नॅशनल लेव्हलला थोडं आलं, परंतु गुजरातमध्ये तिथे बऱ्याच लोकांनी आम्हाला दाखवलं रडता-रडता. कारण ते मरणारे गुजरातची लोकं होते. गुजरातचे होते आणि ते जे प्राईम मिनिस्टरनी म्हटलं, की लोक गुजरातचे होते आणि चीफ मिनिस्टर रडत आहेत, जसं याच्या परिवारातील कोणीतरी मेलंय. तर त्यासाठी मी सॅल्यूट करतो. ते चॉक्ड झाले होते. आणि मग मी प्राईम मिनिस्टर नंतर मी बोललो. मी सर्वात लास्ट बोललो, जेव्हा खूप सारे लीडर बोलले होते, सारेच नेता. मीही त्याच दृश्याचं वर्णन करत होतो, तर मी स्वतः चोक्ड झालो. तर त्या एका घटनेला वर्णन केल्यानंतर प्राईम मिनिस्टरही रडले, मीही रडलो. आणि मला त्याचं दुःख आहे, की त्या गोष्टीला हे पॉलिटिकल करत आहेत. त्यांनी तर विचारले नाही एकदासुद्धा, तुम्ही चीफ मिनिस्टर होतात, कोण मेलं गुजरातचं, कसं मेलं, आजवर नाही विचारलं. हे तर त्याचा अर्थ असा काढत आहेत, की यांचा प्रामाणिकपणा मोदीजींशी आहे. राहुल गांधींच्या लोकसभेची मेंबरशिप गेली. 2 दिवसात त्यांचा निवारा खाली करून घेतला. आझाद साहेब 2 वर्षांपासून एम-पी नाहीये. ते आपल्या बंगल्यातच राहत आहेत. युक्रेनला जा जरा 4 वर्ष राहा. त्या बंदुकांच्या मध्ये जसं आम्ही पंजाबमध्ये गेलो किंवा काश्मीरमध्ये गेलो होतो आणि त्यांचा जीव वाचवा. तिथून आले तर मोदीजी आपला बंगला खाली करून देतील त्यांना. प्राईम मिनिस्टर हाऊसमध्ये राहा तुम्ही मग. आम्ही काही हे एवढं 16 वेळा मिलिटंटच्या अटॅकमधून ॲज चीफ मिनिस्टर वाचलो. 25-26 वेळा या जनरल सेक्रेटरी पंजाबात वाचलो. 40 वेळा वाचलो. तर त्याला कोण प्राईम मिनिस्टर आसरा नाही देणार आणि मी घराचं भाडंही देतो. घराचंही, विजेचंही, पाण्याचंही. फुकटात नाही राहत मी. नाही, नाही. हे बघा तुमच्यावर किती संकटं आली ते मला माहितीच आहे. त्यानुसार तुम्हाला हे घर देणं चुकीचं नाहीये. ते म्हणत आहेत, की ह्यांचं का खाली करण्यात आलं? आता यांना खाली त्यांच्यावरही संकट आहेत. आता त्यांना जसं सुद्धा करणार तसं भरणार.
तुम्ही 24 तास शिव्या देत असाल, तर तेही जरा काढ्या करतीलच ना. काँग्रेस सोडणारे तुम्ही एकटे नाही आहात. हेमंत बिश्व शर्मा त्यांनी सोडलं, त्यांचा फायदा झाला. ते मुख्यमंत्री बनले, मिस्टर सिंधिया कॅबिनेट मिनिस्टर बनले. कॅबिनेट मिनिस्टर बनले. खूप सारे 1 डझन 2 डझन बहुतेक ते आहेत आणि ही तर सगळेजण. ती लोक होती. सिंधियाजी तर विशेषतः आम्ही जेव्हा त्यांना बघायचो पार्लमेंटमध्ये स्पष्ट दिसत होतं. तेच सर्वात जास्त थट्टामस्करी करायचे हो, राहुल हो. गांधींशी. नेहमी त्यांच्याशी बोलत दुसरे होते. आमचे यूपीचे एक एक्स युनियन मिनिस्टर तेही यांच्या क्लोज होते. जितेंद्र प्रसाद. नाही, जितेंद्र प्रसादही क्लोज होते. ते बीजेपीचे मंत्री आहेत. दुसरी सुष्मिता होती. तिलाही एमपी बनवलं होतं. तीही यांची समवयस्कर आहे. यांच्यापेक्षा लहान. महिला काँग्रेसची नॅशनल प्रेसिडेंट होती. ती चालली गेली आहे. ते टीएमसीमध्ये एमपी बनली. तर यांचे ते- तर सर्व युथवाले सोडून चालले आहेत. का जात आहेत? यांच्या स्वभावामुळे. हेमंताचा तर किस्सा ऐकला आपण, की ते भेटायला गेले होते आणि म्हणाले, की राहुल गांधी कुत्र्यानं बिस्किट खालत होते, माझ्याशी नाही बोलले. तर हेमंताची तर किस्सा पुस्तकात लिहिला आहेच. कारण मिसेस गांधींनी मलाच पाठवलं होतं इथे, की बघा बहुमत हेमंताचंच आहे. तेव्हा मी लीडर ऑफ पोझिशन होतो. श्रीनगरवरून मला बोलवलं, की इथे वादावादी होत आहे. त्याने वोट ऑफ हेमंताने सीएमच्या विरोधात वोट ऑफ नो कॉन्फिडन्स दिलं आहे. तर तुम्ही करा याचं इलेक्शन करा. तर मीच आपल्या घरामध्ये, दिल्लीच्या घरामध्ये हेमंताला बोलवलं. त्याच्यासोबत 45 एम-एल-ए होते. सीएमला बोलवलं, त्यांच्यासोबत 7 एम-एल-ए होते. आणि मिसेस गांधींनी म्हटलं, बघा ज्याच्याकडे 45 एम-एल-ए आहे त्याला करा लीडर. मी जात होतो सकाळी. संध्याकाळी राहुल गांधींचा फोन आला, की तुम्ही नाही जात आहात. सकाळी मला भेटा आधी. सकाळी भेटायला गेलो तर सीएम त्यांच्यासोबत बसले होते. तर म्हणे नाही हेच पाहिजे. तर मी म्हटलं हेमंता कडे मेजॉरिटी आहे, यांच्याकडे 7 त्यांच्याकडे 45 आहे. तो पळ काढेल. म्हणे नाही पळू द्या. म्हणे नॉर्थ ईस्टचा तो इन्चार्ज आहे. म्हणे काय झालं? तर जायचं होतं तर गेला आता. मग आज का रडत आहे? त्याने पूर्ण 8 स्टेट जिंकली नॉर्थ ईस्टची, ज्याचा तो इन्चार्ज होता. तरीही म्हणतात की काँग्रेसचं खूप भलं करत आहे. काँग्रेसचं भलं काम करत आहे की मोदी साहेबांचं काम करत आहे? कॅप्टन अमरिंदर सोबत काय झालं होतं? ते तर मुख्यमंत्री होते. तेही आहे. तेही यात लिहिलं आहे आणि तेही वर्किंग कमिटीमधलं घेतलंय मी. आता पूर्ण वर्किंग कमिटीचं नाही सांगणार, थोडंच सांगू शकेन. थोडंच थोडंच मी सांगा, परंतु खरं तर तुम्ही हो, खरं सांगतो, सांगा. सांगतो. नाही, मी तर खरंच बोलतो नेहमी. गांधीवादी आहे मी त्या बाबतीत, खऱ्याच्या बाबतीत. मी वर्किंग कमिटी त्याच्यानंतर, किस्सा पूर्ण संपल्यानंतर जेव्हा बोलवलं, तर मी म्हटलं की सर्वात आधी त्या अपराधाला पुढे आणा, ज्याने हे पंजाब नष्ट केलं. 4 महिने पहिले इलेक्शनच्या कोण अतिमूर्ख माणूस चीफ मिनिस्टरला चेंज करतो? म्हणे आम्हाला तर 6व्या क्लासमध्ये गावात शिकवलं होतं. मिडस्ट्रीम कधी घोडे नाही बदलत. मिडस्ट्रीम घोडे बदलले तर गेले, वाहून जाल. तो घोडा खूप चांगला आला होता ना, नवजोत सिंग सिद्धू. हो, हे खरंच आहे. एवढा मोठा घोडा मी कधी पाहिला नाही. जो पॅसेंजरला घेऊन स्वतःच पूर्णपणे बुडाला. मी आजपर्यंत भारताच्या 138 वर्षांच्या ना वाचलं आहे ना 50 वर्षात पाहिलंय, की काँग्रेस प्रेसिडेंट नवजोत सिद्धू इलेक्शनच्या रॅलीत म्हणतो, की हा जो चीफ मिनिस्टर आहे हा खोटं बोलतोय. हा जो तुम्हाला प्रॉमिस करत आहे ते चुकीचं आहे, कारण याला जिंकायचंच नाही आहे. हा चोर आहे. एवढंच नाही, त्यांची मुलगीही इलेक्शन कॅम्पेन करत आहे पार्टीचे, की आमचा चीफ मिनिस्टर चोर आहे. तर कुठला गाढव वोट देईल त्या पार्टीला? जिचा जिचा पार्टी प्रेसिडेंट तो आणि त्याची मुलगी प्रचार करेल की आमचा चीफ मिनिस्टर चोर आहे, आपल्याच पार्टीचा चीफ मिनिस्टर चोर आहे. तर वोट लोक का देतील मग? तर ज्याचं सिलेक्शन करणारा आहे, अशा प्रेसिडेंट माणसाला बीजेपीची मदत करत आहे की मी करत आहे? ते मोदीजींची मदत करत आहे की मी करतोय? आता ऐकलं आहे, की राजस्थानात बंडखोरी होणार आहे. सचिन पायलट खूप विचार करत आहेत. आता बघा, माझी अशी इच्छा आहे की काँग्रेस टिकून राहो.
परंतु कॅप्टनची स्वतःची इच्छा आहे की शिप बुडावी. तर मी काय करावं? कॅप्टनची इच्छा आहे की लवकर जिथे जास्तीत जास्त टर्ब्युलंट आहे तिथे घेऊन जाऊ. इथे बुडत नाहीये ही शिप. आता अर्धी 90% बुडाली आहे, परंतु थोडंसं यामध्ये काहीतरी दिसत आहे. तिथे टर्ब्युलंटमध्ये घेऊन जाऊ, लवकर बुडेल मग. शायर ने म्हटलं आहे की मेरी कश्ती वहां डूबी जहां पानी कम था. तिथे सुद्धा पाणीच होतं ना. हे तर वाळूतच बुडत आहे. आझाद साहेब ते म्हणतात की ते नफरत के बाजार में मोहब्बत की दुकान खोलने निकले हैं. तर तुम्ही कधी जाणार का त्या दुकानावर? नाही, 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 नाही. माझी सवय आधीपासनं, बालपणापासनं स्वतः कमवायची आहे. दुसऱ्यांना खाऊ घालण्याची आहे, कमावून. मी कोणाचं हरामाचं नाही खात कधी. कोणाकडून भीक मागून कधीच नाही खात. ते भीक मागून खातात. स्तुती करा, जोडे पॉलिश करा आणि द्या ती पोझिशन. आमचा विरोध करा, मोदींचा विरोध करा. आमच्या विरोधाने आणि मोदींच्या विरोधाने पॉवरमध्ये येतात. तर गॉड ब्लेस देम. आय विश देम ऑल. इत-